Okay. चलो, thank you, sir, for disturbance. You may carry. सुरुवात करायची. Yes, sir. Yes, sir. Thank you. आपण प्रिझम्पशन्स बद्दल बोलत होतो. प्रत्येक स्पेशल इनॅक्टमेंट मध्ये अशी प्रिझम्पशन्स असतात. एनडीपीएस ऍक्ट मध्ये आहेत. मला वाटतं 35 आणि 52 अशी दोन्हीचं स्वरूप तेच आहे. इट शॅल बी प्रिझ्युम दॅट ही हॅज कमिटेड ऑफेन्स, कॉमा अनलेस कॉन्ट्ररी इज प्रूव्ड. कॉन्ट्ररी म्हणजे पुराव्यातली विसंगती. पुराव्यातली विसंगती. विसंगती इज प्रूव्ड, कॉन्ट्ररी इज प्रूव्ड. थोडस बर्डन आरोपीवर आहे. आणि प्रिझम्पशन जे आहे ते रिबट करावं लागेल. ऑल प्रिझम्पशन्स इन क्रिमिनल लॉ एव्हिडन्स ऍक्टच्या 113, 14 ए बी दोन्हीचे प्रिझम्पशन्स आहेत. नाशिकचे ऐकलं बिडे नाही. अरे आज दाखल कर, आवड त्यांना फोन कर, त्यांचा येतोय फोन मला. ऑल प्रिझम्पशन आर प्रिझम्पशन्स आर रिबटेड. ह्याच्यातलं रिबट करायला कॉन्ट्ररी तुम्हाला आणावी लागेल, पुराव्यात विसंगती आणावी लागेल. विसंगती म्हणजे काय की तोंडी पुरावा झाला. एक साक्षीदार सांगतो आरोपीचा हात बालकाच्या निकरवर होता. बाई सांगते, बाई त्या बालकाचा मामा सांगतो मला बाईने सांगितलं बालकाचा आरोपीचा हात बालकाच्या निकरच्या आतमध्ये होता. बालक स्वतः सांगतं माझ्या प्रायव्हेट पार्टला खाजवलं आरोपी. आणि मेडिकल ऑफिसरला सांगितलंय माझ्या प्रायव्हेट पार्ट मध्ये फिंगरिंग केलं. दॅट इज ऑफेन्स, सिरियस ऑफेन्स. आता 4 जण 4 प्रकारचं सांगतात. म्हणजे बालक जे सांगतं माझ्या प्रायव्हेट पार्टवर खाजवलं त्याने, हे बालक आणि त्याची आई मेडिकल ऑफिसरला सांगत नाहीये. मेडिकल ऑफिसरला वेगळी स्टोरी सांगितली जाते. सो देर इज अ कॉन्ट्रारी इन द एव्हिडन्स. It is claimed that there occurred injuries to the private part or the person of the victim, child. And the medical officer says no injuries were found to him. Presumption will go away. Burden, basic burden is on the prosecution. आणि काही लोकांचं, काही इवन ऑनरेबल जजेसचं नोशन आहे की 164चा जबाब आहे. सो इट इज अ गॉस्पेल ट्रुथ. It is a statement recorded during investigation. It will have a same value as that of statement under 161 before police. It is to be used for contradiction and omission, read with section 145 Evidence Act. त्याची काय अप्पर व्हॅल्यू नाही, ते काय चीफ एक्झामिनेशन समजलं जाणार नाही किंवा that by its an evidence. त्याच्यावरती सायटेशन बघा, मी तुम्हाला सायटेशनची पीडीएफ पाठवलेली आहे. संयोजकांनी ती सर्वांना सर्क्युलेट करावी अशी माझी विनंती आहे. हे सांगण्याचं कारण असं की बेसिक बर्डन इज ऑन द प्रॉसिक्युशन अँड ऑल प्रिझम्पशन्स आर रिबटेबल. जेव्हा प्रॉसिक्युशन एव्हिडन्स कॉन्क्रीटपणे उभा राहतो, प्रिझम्पशन विल गो अगेन्स्ट द अक्यूज ओनली अँड इट विल रन इन फेवर ऑफ द प्रॉसिक्युशन. एव्हिडन्स डळमळीत असेल, ऑब्विसली अक्यूज इज बाउंड टू गेट द बेनिफिट. न्यायमूर्ती मनीष पितळे, नागपूर बेंच, सरांची जजमेंट्स मी त्याच्यात इनकॉर्पोरेट केलेले आहेत, तुम्ही वाचा ती. प्रिझम्पशन कधी धरायचं? सॉलिटरी एव्हिडन्स इज देअर, गुड एव्हिडन्स इज देअर, which inspires confidence that he is the one who has committed an offense. Convict him. दुसरं एक प्रिझम्पशन आहे
कल्पेबल मेंटल स्टेट, त्याचं मराठीकरण मी तुम्हाला समजवण्यासाठी सांगतो. अपराधीपणाची भावना मनामध्ये असते. इट शॅल बी प्रिझ्युम दॅट ही हॅड अ कल्पेबल मेंटल स्टेट. कल्पेबल मेंटल स्टेट जी आहे ती सर्व कलमांना लागू राहणार आहे. आणि 29 खालचं जे प्रिझम्पशन आहे, सिंपल प्रिझम्पशन, जे सर्वात वाईट आहे, ते 3, 5, 7 आणि 9 खाली वर्णिलेल्या आणि त्याच्या पुढच्या सेक्शन मध्ये शिक्षा असलेल्या 4, 6, 8 आणि 10 या कलमांसाठीच फक्त रेस्ट्रिक्टेड आहे, बिकॉज दे आर सपोज टू बी सिरियस ऑफेन्सेस. आणि कल्पेबल मेंटल स्टेट जे आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्याने बालक एखादी लैंगिक कृती करत असलेला सेक्शुअल व्हिडिओ बनवला, इट शॅल बी प्रिझ्युम दॅट ही हॅड अ कल्पेबल मेंटल स्टेट. अपराध करण्याची भावना होती स्वतः बघण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी किंवा मीडियावर सर्क्युलेट करण्यासाठी, जगाला दाखवण्यासाठी. कल्पेबल मेंटल स्टेट शॅल बी प्रिझ्युम, कायदा असं म्हणतो, इट शॅल बी बर्डन ऑन दी अक्यूज टू से दॅट ही नेव्हर कॅरीड अ कल्पेबल मेंटल स्टेट व्हाईल प्रिपेअरिंग दॅट particular film, particular clip, while shooting that video shooting. But he had some other intention, kind of educative, cultural, but unfortunately that part came, which seems to be like that. आणि हे त्याला पूर्ण सिद्ध करून द्यावं लागेल कॉन्क्रीट पद्धतीने. प्रेपॉन्डरन्स ऑफ प्रॉबॅबिलिटी चालणार नाही, प्रेपॉन्डरन्स ऑफ प्रॉबॅबिलिटी चालणार नाही, असा हा कायदा म्हणतो. आता या कायद्या बरोबर जी इतर कलम असतील, समजा 354 असेल, 376 असेल, 376 A to E असेल, 376 1 असेल, 2 असेल, तर ही कलम जी आहेत, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट खालचा गुन्हा असेल, तर त्या गुन्ह्यांची ट्रायल ह्या गुन्ह्यातल्या कायद्या कलमा बरोबर चालवण्याचा पूर्ण अधिकार ऍज इफ दी स्पेशल कोर्ट इज अ सेशन जज, त्या पद्धतीने त्या कोर्टाला अधिकार आहे. विशेष सरकारी वकील आहे. आणि थोडस ह्याच्यातलं तुम्हाला विशेष न्यायालयाचे अधिकार सेक्शन 33 जे आहेत त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. विशेष न्यायालयाला गुन्हा दाखल होण्यापूर्वी इन्फॉर्मेशन जरी मिळाली साधी, कोर्ट कॅन टेक कॉग्निझन्स घेता येईल. आणि त्याच्यामध्ये एक प्रोसिजर अजून असं दिलेलं आहे की कोर्टाने कॉग्निझन्स घेतल्यापासून 30 दिवसाच्या आत बालकाचा जबाब तोंडी पुरावा रेकॉर्ड करायचा. प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. तुम्ही विचार करा, चार्जशीट यायला 90 दिवस लागतात, 60 दिवस लागतात. आणि ह्या केसची पूर्ण ट्रायल 1 वर्षाच्या 365 दिवसाच्या आत संपवायचे. कायद्यात लिहिलेलं आहे, कितपत प्रॅक्टिकली शक्य आहे मला माहिती नाही. कारण ठाण्यामध्ये 2018च्या केसेस आता सुरू व्हायची वाट बघताय. 17च्या 16च्या चालू आहेत पोक्सो खालच्या. इट टेक्स टाइम, बर्डन आहे, एव्हिडन्स रेकॉर्ड व्हायला पाहिजे, साक्षीदार येत नाहीत, पोलीस येत नाहीत वेळेवर, आरोपीला आणलं जात नाही. तर प्रॅक्टिकली हे शक्य नाहीये. ह्याच्यात अजून एक महत्वाची प्रोव्हिजन जिचा तुम्ही नक्की विचार करा, की सरकारी वकील आणि डिफेन्स लॉयर त्याने चीफ घ्यायचे, याने क्रॉस घ्यायचे. त्यामधले प्रश्न, सर तपासणी आणि उलट तपासणी मधले प्रश्न हे न्यायाधीशांना द्यायचे, सांगायचे, आणि न्यायाधीश इंटर्न त्या बालकाला विचारतील. मला वाटतं प्रॅक्टिकली हे पण शक्य नाहीये फिजिकली. नॉर्मली आपण त्याच्यामध्ये असा प्रयत्न करतो की बाबा आपण डायरेक्ट क्रॉस एक्झामिनेशन करतो. सीआरपीसी मध्ये सुद्धा आपली क्रॉस एक्झामिनेशन आहे जी कोर्टाच्या परवानगीने आहे. कोर्ट परमिट्स यू. चव्हाण वकील करायचे का क्रॉस, तुम्हाला करा, क्रॉस सुरू करा. सो कोर्ट परमिट्स यू अँड यू क्रॉस एक्झामिन. इथे तुम्हाला प्रश्न त्यांच्याकडे द्यायचा, ह्याच्यामध्ये थोडी अडचण येऊ शकते. डिफेन्सच्या वकिलाचा टोन आणि जज साहेबांचा टोन ह्याच्यामध्ये डेफिनेटली फरक पडणार. पण प्रॅक्टिकल लाईफ मध्ये बी असं बघितलंय की ऑनरेबल जजेस अलाव यू टू पुट द क्वेश्चन डायरेक्टली टू द चाइल्ड. ते विचारताना त्या मुलाला व्हल्गर भाषा वापरायची नाहीये, त्याचं कॅरेक्टर असॅसिनेशन करायचं नाहीये. या सगळ्या प्रिकॉशन, त्याची प्रतिष्ठा जपायचे, त्याची प्रायव्हसी जपायचे.
जसं 376च्या रेप केसमध्ये आपल्याला मर्यादेत राहून प्रश्न विचारावे लागतात, त्याच्यापेक्षा जास्त कॉशियस प्रिकॉशियस याच्यामध्ये व्हायला पाहिजे. या संपूर्ण प्रोसेसमध्ये ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी अँड ट्रायल, एंड ऑफ ट्रायल, या बालकाची आयडेंटिटी कुठल्याही ह्याच्यामध्ये जाहीर होता कामा नये. इट कॅन बी ओनली मेड पब्लिक with the permission of the court. When permission grants it, court grants the permission by assigning the reason, and those reasons are always in the interest of the child. तर अशी ही कार्यपद्धती या गुन्ह्याच्या खाली दिलेली आहे. बालकाने जो गुन्हा केला याच्यामधला 18 वर्षाचा खालचं मूल लैंगिक गुन्हा केला दुसऱ्या बालकावर, तर त्याची केस अर्थातच ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट खाली पलीकडे जाईल, त्या बोर्डाकडे जाईल. आणि त्या बालकाचं वयाची जर चॅलेंज असेल आणि त्याचा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स नसेल, तर त्याचं वय डिटरमिन करण्याचं पॉवर्स या स्पेशल कोर्टाला दिलेलं आहे. आणि स्पेशल कोर्टाने कन्क्लूड केलेलं वय जरी उद्या खरा प्रूफ आणला कोणीतरी आणि त्याच्यामध्ये असं झालं की कोर्टाने ठरवलेलं वय हे चुकीचं आहे, तरी सुद्धा कोर्टाने दिलेली ऑर्डर इनव्हॅलिड ठरणार नाही. इट शॅल प्रिव्हेल अशी तरतूद या कायद्यामध्ये दिलेली आहे. हा साधारण प्रोसिजरल भाग जो आहे तो मी तुम्हाला सांगितला. ह्याच्यात सर्वात महत्वाचा भाग जो आहे तो कॅमेरा प्रोसिडिंग. कॅमेरा प्रोसिडिंग म्हणजे सगळे वकील तिथे बसलेले नसतील. स्टेनो, शिरस्तेदार, लर्नेड जज, त्यांचा कोण अटेंडंट शिपाई असेल तो, खाली डिफेन्स लॉयर, कोर्टाने अलाव केलं तर त्याचा सहकारी, सरकारी वकील, बालक आणि त्याचे पालक, एवढीच माणसं त्या कोर्टामध्ये असतील. बाकी कोर्ट व्हेकेट करावं लागेल. आणि सिंगल मिरर स्क्रीनचा वापर ठाणे जिल्ह्यामध्ये होतो, तुमच्याकडे पण असेल. त्याच्या मागे आरोपीला बसवलं जाईल. ते बालकाला आरोपी दिसणार नाही, पण आरोपीला बालक दिसेल. बालक काय साक्ष देते, त्याचे शब्द, त्याची वाक्य तो ऐकू शकेल. तो आपल्या वकिलांशी संपर्क करून इन्स्ट्रक्शन देऊ शकेल, 11th आवर्स इन्स्ट्रक्शन. तर अशा प्रकारचं या कायद्याचं प्रोसिजरल पार्टचं स्वरूप आहे. आता आपण सेक्शन 3 मध्ये येऊया. पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, शरीर शिरकावाचा लैंगिक गुन्हा, अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्याच्यामध्ये ABCD असे 4 प्रकार दिलेले आहेत. सेक्शन 3 त्याची शिक्षा सेक्शन 4. तुम्ही जर सेक्शन 3 परफेक्ट घेतला तर सेक्शन 3 ची बेसिक डेफिनेशन ही सेक्शन 5 मध्ये वापरली आणि त्याची 6 मध्ये शिक्षा दिलेली आहे. तेव्हा नो मिसअंडरस्टँडिंग, स्टडी सेक्शन 3 प्रॉपरली बिकॉज सेम अपियर्स इन सेक्शन 5. फक्त सेक्शन 5 मध्ये जी डेफिनेशन आहे, सेक्शन 3 मध्ये वर्णिलेला गुन्हा करणारे जे लोक आहेत ते वेगळे आहे. आपण येऊया त्याच्याकडे. 22 प्रकारच्या सिच्युएशन मध्ये तो सेक्शन 3 चा गुन्हा घडला तर तो सेक्शन 5 खाली फॉलो होणार. सेक्शन 5 खाली होणार, धरला जाणार तो आणि त्याला 6 खाली शिक्षा होणार. 3 जो आहे त्याच्यातली ABCD बघा. पेनिट्रेटिव्ह म्हणजे शरीरामध्ये शिरकाव करणे. एखाद्याने आपलं लिंग बालकाच्या योनीमध्ये, गुदद्वारामध्ये किंवा मूत्रमार्गामध्ये, युरेथ्रा, युरिनेशन जिथून युरिन बाहेर येते, किंवा तोंडामध्ये, 4 भाग दिलेत शरीराचे. लिंग जर घातलं टू एनी एक्सटेंट, IPC मधला तो जो भाग आहे, एनी एक्सटेंट, पूर्ण लिंग आत गेलं पाहिजे असं नाही. टू एनी एक्सटेंट, स्मॉल पार्ट ऑफ दॅट पेनिस, वजायना, युरेथ्रा, ॲनस आणि तोंड, किंवा बालकाला आपल्याशी तसं करायला लावलं किंवा दुसऱ्या माणसाशी तसं करायला लावलं, अशी डेफिनेशन A मध्ये दिले. दॅट विल अमाउंट टू पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट. पेनिट्रेटिव्ह म्हणजे शरीराच्या कुठच्या भागामध्ये तरी ह्याने लिंग घातलेलं आहे. आणि त्याच्यातला B भाग जो आहे तो अदर दॅन पेनिस आहे, अदर दॅन लिंग आहे. मग तो शरीराचा एखादा भाग असेल, बोट असेल, अंगठा असेल, जीभ असेल किंवा अन्य एखादी वस्तू असेल,
पेन सारखी, पेन्सिल सारखी, ती जर बालकाच्या योनीमध्ये, मूत्रमार्गामध्ये किंवा गुदद्वारामध्ये ह्याच्यामध्ये तोंड काढून टाकले, लक्षात घ्या. Why I want you to examine this and study this section properly. हा सेक्शन पुढे 5 मध्ये आलेला आहे आणि 5चा सेक्शन पुढे 9शी कनेक्टेड आहे. म्हणून मुद्दाम मी तुम्हाला सांगतोय 3 कनेक्टेड विथ 5 आणि 5 मधली माणसं परत 9 मध्ये आहे, पनिशेबल अंडर सेक्शन 10. म्हणून हा सेक्शनचं कॉम्प्रिहेन्शन तुमच्या डोक्यामध्ये व्यवस्थित येऊ द्या. योनीमध्ये, मूत्रमार्गामध्ये, गुदद्वारामध्ये लिंग सोडून अन्य वस्तू, शरीराचा भाग किंवा अन्य कुठलीही वस्तू, सदृश्य वस्तू, पेनिस सदृश्य वस्तू बालकाच्या या 3 ठिकाणी घातली किंवा बालकाला आपल्याशी तसं करायला लावलं किंवा इतर कोणाशी करायला लावलं, दॅट विल अमाउंट टू पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट. आणि तिसरा भाग बी ह्याच्यातला जो आहे तो असा आहे की हे पेनिट्रेशन करत असताना, शरीरात शिरकाव करत असताना बालकाचं शरीर किंवा त्याच्या शरीराचा भाग मॅनिप्युलेट करणे. सेक्शुअल इंटरकोर्स बाय इटसेल्फ इज अन ऍडजस्टमेंट, वी नो. पण बालकाला तसं ऍडजस्ट करायला लावणे, शरीराची पिळवणूक करणे, शरीराचा भाग वळवणे, दॅट विल अमाउंट टू दिस ऑफेन्स अंडर 3C. आणि याच्यातला शेवटचा भाग जो आहे, एखाद्याने बालकाच्या लिंगाला, योनीला, गुदद्वाराला, मूत्रमार्गाला तोंड लावलं, तोंडामध्ये ओठ आणि जीभ दोन्ही आलं, किंवा बालकाला स्वतःशी किंवा इतर कोणाशी तसं करायला लावलं, दिस विल अमाउंट टू पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट. हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. याला कमीत कमी 10 वर्ष, जी जन्मठेपेपर्यंत वाढेल अशी शिक्षा आहे, किंवा बालक जर 16 वर्षाच्या खालचं असेल तर त्याला कमीत कमी 20 वर्ष शिक्षा आहे. जन्मठेप आहे, जी जन्मठेप आयुष्याच्या नॅचरल लाईफ पर्यंत आहे, लक्षात घ्या कृपा करून. आणि दंड आहे सेक्शन 4 खाली, सेक्शन 4 खाली. आणि हा दंड बालकाच्या पुनर्वसनासाठी, त्याच्या औषधोपचारासाठी त्याला अदा करावा अशा डायरेक्शन आहेत या कलमामध्ये. आता सेक्शन 5 बघूया आपण. सेक्शन 3 ABCD जे तुम्ही पाहिलेत, ही कृती करणारा सामान्य माणूस नसून वेगळा कोणीतरी माणूस आहे. तो वेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या कालावधीमध्ये हा गुन्हा करतो. ती माणसं कोण आहेत आपण बघूया. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने हा गुन्हा केला. कधी? ती बालिका त्या अधिकाऱ्याच्या ताब्यात आहे तपासाच्या निमित्त. सकाळी 7 ते संध्याकाळी 6:30 दिवस काळामध्ये. बालकाला रात्रीच्या वेळेला पोलीस स्टेशन मध्ये ठेवायचं नाही असं प्रोसिजरल पार्ट मध्ये म्हटलेलं आहे. Supposing he has taken the child to a particular lodge for pointing out the spot or drawing spot Panchanama, and if he commits some act described under section 3, he commits offense under section 5. आक्रमण जेव्हा होतं सैन्याचं, गावामधल्या, शहरामधल्या, खेड्यापाड्यांमधल्या महिला सैन्याच्या ताब्यात येतात. त्या काळामध्ये जर सैन्याने, अधिकाऱ्याने, नेव्हल असेल, आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, त्यांनी जर बालिकांशी असं वर्तन केलं, 3 मधला गुन्हा केला, तो सेक्शन 5 खाली वर्णिले. शैक्षणिक संस्था आहेत, शाळा आहेत, कोचिंग क्लासेस आहेत, कॉलेजेस आहेत, मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत, डम अँड डफ स्कूल्स आहेत, अंध मुलांच्या शाळा आहेत, फिजिकली हँडिकॅप मुलांच्या शाळा आहेत, स्पेशल चाइल्डच्या शाळा आहेत. या शाळांचे शिक्षक, या कॉलेजेसचे शिक्षक, व्यवस्थापकां, कर्मचारी यांनी जर हा गुन्हा केला 3 मध्ये वर्णिलेला, तो कलम 5 मध्ये मोडेल. त्याला शामध्ये सिव्हिअर पनिशमेंट ठेवली. या गुन्ह्यातून एखादं बालक गरोदर झालं, सेक्शन 5 अट्रॅक्ट होईल. कृती सेक्शन 3 मध्ये वर्णिलेली, किंवा गरोदर बालिकेवर बलात्कार केला, एकंदर 22 प्रकारचे गुन्हे त्याच्यात वर्णन केलेले आहेत सेक्शन 5 मध्ये. तुम्ही वाचा. A to U, स्मॉल a टू स्मॉल u, 22 प्रकारचे गुन्हे त्याच्यामध्ये दिलेले आहेत.
आता कोविडचा हे चालू आहे, इथून मुंबईतून आमच्या हजारो मजूर निघून गेले. नाशिक पर्यंत काही लोक चालत गेले, काही गावापर्यंत चालत गेले. या काळामध्ये कुठे त्यांनी रात्री शेल्टर घेतलं, एखाद्या झोपडीमध्ये, एखाद्या झाडाच्या खाली. अँड सपोजिंग चाइल्ड इज विक्टिमाइज्ड ड्युरिंग दिस पिरियड, नॅचरल कॅलॅमिटीच्या काळात, भूकंपाच्या काळात, पुराच्या काळामध्ये, त्या वेळेला जर हा गुन्हा केला, दॅट विल फॉल अंडर सेक्शन 5. तर याच्यामध्ये पोलीस, सैन्याधिकारी, संरक्षण संस्था ज्या आहेत त्यांचे अधिकारी यांनी किंवा शिक्षण संस्थांचे अधिकारी, मुलांचं पालन पोषण करणारे आश्रमशाळा यांची कायद्याने, नैतिकतेने बेसिक जबाबदारी दिली मुलांचं संगोपन करणं, संरक्षण करणं. त्यांनीच जो गुन्हा केला सेक्शन 3 खालचा, त्याला शिक्षा 3 खाली न होता, 4 खाली न होता 6 खाली होईल, त्यांचा गुन्हा 5 खाली. मित्रांनो, हा 5 कलम जो आहे तो तुम्ही व्यवस्थित स्टडी करून घ्या, सो दॅट यू विल हॅव नो प्रॉब्लेम. आणि ह्याला पण शिक्षा अत्यंत गंभीर स्वरूपाची दिलेली आहे. कमीत कमी 20 वर्ष जन्मठेप, जी आयुष्याच्या अंतापर्यंत वाढू शकेल, आणि फाशी पण. दंड जो आहे तो बालकाला हे 2 मोठे गुन्हे आहेत मित्रांनो. सेक्शन 3, सेक्शन 5, त्याची शिक्षा सेक्शन 4 आणि सेक्शन 6 अनुक्रमे. हे या कायद्यातले सर्वात गंभीर गुन्हे आहेत. पॅरलल शिक्षा आयपीसी मध्ये आहे, तुम्हाला माहिती असेल. आयपीसी मध्ये 376(1), 376(2), 2 मध्ये अशाच स्वरूपाची शिक्षा आहे. 376(a) हिला जरा मॉडरेट आहे, पण 2 मध्ये गंभीर स्वरूपाची शिक्षा आहे. तुमच्या लक्षात येईल 377चा अननॅचरल ऑफेन्सचा गुन्हा जो आहे तो ह्याच्यात इन्कॉर्पोरेट केलेला आहे. 3 मध्येच इन्क्लूड केलाय. अननॅचरल ऑफेन्सचा गुन्हा जो आहे 3 मध्ये इन्क्लूड आहे, तोच 5 मध्ये ऍप्लिकेबल आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर विल कम टू दी सेक्शन 7, लैंगिक हल्ला, सेक्शुअल असॉल्ट. पाहिला तुम्ही पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट 3 खाली, 5 खाली पाहिला ऍग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट. आता ह्याच्यातला पेनिट्रेटिव्ह आणि ऍग्रेवेटेड हे 2 शब्द काढून टाकलेत, फक्त लैंगिक हल्ला, ओनली सेक्शुअल असॉल्ट, ओनली सेक्शुअल असॉल्ट. ह्याच्यामध्ये पेनिट्रेशन नाही मात्र. पण ह्याच्यामध्ये एक नवीन शब्द घातलेला आहे, तो म्हणजे विथ सेक्शुअल इंटेंट. आयपीसी ला मेन्सिरिया लागतो, क्रिमिनल इंटेंट लागतं. इथे सेक्शुअल इंटेंट म्हटलेलं आहे. टू टच वजायना, युरेथ्रा, एनस और ब्रेस्ट, छाती, याला बालकाच्या हात लावणे विथ सेक्शुअल इंटेंट. मित्रांनो लक्षात घ्या, लहान बालकाच्या आपण सगळीकडे हात लावतो, देर इज नो सेक्शुअल इंटेंट. त्याच्यामध्ये फक्त माया आहे, प्रेम आहे, स्निग्धता आहे. डॉक्टर बालकांना चेक करेल, एखाद्या हार्ट पेशंट मुली, तर त्यावेळेला देर इज नो सेक्शुअल इंटेंट अनलेस इट हॅज बीन गॅदर्ड इवन बाय डॉक्टर. तो लैंगिक हल्ला ठरू शकेल. म्हणजे टचिंग बाय हँड्स, बाय फिंगर्स, बाय एनी पार्ट ऑफ द बॉडी. बसमध्ये, ट्रेनमध्ये, सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी, त्या बालकाच्या या 4 भागांना स्पर्श करणे लैंगिक हेतूने. सेक्शन 7 खाली सेक्शुअल असॉल्ट, ह्याच्यामध्ये पेनिट्रेशन काढून टाकलेलं आहे, लक्षात घ्या. त्याची शिक्षा तुम्ही वाचून घ्या, 3 वर्ष, जी 5 वर्षापर्यंत वाढेल, आणि दंड आहे. आता मित्रांनो, ह्याच्या खाली 9 जो आहे कलम, तो 5 शी जोडा परत. 5 मध्ये जे 22 प्रकार दिलेले आहेत, A to U, ह्याच्यामध्ये 9 मध्ये A to V 23 प्रकार दिलेले आहेत. 23 प्रकारची माणसं, 23 प्रकारच्या सिच्युएशन्स, 23 प्रकारचे कालावधी, 23 प्रकारच्या जागा त्याच्यात दिलेल्या आहेत. तुम्ही मायन्युटली त्याचा अभ्यास करा. जी माणसं 1 ते 22 मध्ये आहेत सेक्शन 5च्या, ती आहेतच, शिवाय 23वा व्ही च्या रूपाने, इंग्लिश स्मॉल व्ही,
या कलम 9 मध्ये आहे, त्याला म्हटलेलं आहे ऍग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट. मी ती माणसं, पोलीस खात्यातली माणसं, सैन्य दलातली माणसं, संरक्षण दलातली माणसं, डॉक्टर्स, हॉस्पिटलचे कर्मचारी, शाळांचे, मुलांच्या भल्यांसाठी ज्या संस्था आहेत, आश्रमशाळा आहेत, बालकांची कोचिंग क्लासेस आहेत, ही सगळी माणसं तो कलम 7 मधला गुन्हा जेव्हा ही वेगळी माणसं करतील, तेव्हा कलम 7 मधला गुन्हा कलम 9 खाली ऍग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट अशा स्वरूपाचा गुन्हा होईल. त्याला सुद्धा शिक्षा 5 वर्ष. आता तो सेक्शुअल इंटेंट नव्हता, इट वॉज अ कॅज्युअल अप्रोच. ह्याच्यात बघा डोकं दिलेलं नाहीये, केस दिलेले नाही. केसाला हात लावला देर इज नो ऑफेन्स, कपाळाला हात लावला नो ऑफेन्स, पाठीला दिलेलं नाही पण पाठ मे कम डिपेंडिंग, हिप्स मे कम डिपेंडिंग. टचिंग बॉडी ऑफ अ चाइल्ड विथ सेक्शुअल इंटेंट असा त्याचा अर्थ आहे. ऍग्रेवेटेड फॉर्म तुम्हाला लैंगिक हेतू अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला पुढचं कलम सांगतो, सेक्शन 11, ज्याच्यामध्ये गुन्हा वर्णिलेला आहे सेक्शुअल हॅरॅसमेंट, लैंगिक छळ. आपल्याकडे टपोरी लोक असतात, बाजारामध्ये शिट्या मारतात, खाणाखुणा करतात. त्या बालकाला तशा प्रकारे वेगवेगळे आवाज काढतात, एखादा शरीराचा भाग दाखवतात किंवा हातापायाने विशिष्ट भागाचं आकृती निर्माण करतात. त्यावेळेला हा लैंगिक सेक्शुअल हॅरॅसमेंटचा गुन्हा होऊ शकेल, लैंगिक छळाचा. आणि हे सगळं करतात की त्या बालकाने बघावं, रिअलाइज करावं. यू कॅन रिअलाइज द फॅक्ट्स बाय आईज, यू कॅन हिअर. सो लैंगिक छळ. आता याच्यामध्ये बालकाच्या कुठल्याही शरीराचं प्रदर्शन करून दुसऱ्या बालकाला दाखवणे किंवा आपण बघणे, हा पण लैंगिक छळामध्ये आहे. लैंगिक छळ किंवा सेक्शुअल हॅरॅसमेंट मध्ये तो इन्कॉर्पोरेट केलेला आहे. हा लैंगिक हेतू जो आहे तो प्रत्येक केस मधल्या घटनेच्या सिक्वेन्स वरून ठरवला जाईल, एवढं लक्षात घ्या तुम्ही. आणि त्याला शिक्षा कलम 12 मध्ये दिलेली आहे. आणि त्याच्या पुढची जी कलम आहेत मित्रांनो, 13 खाली वर्णिलेला, काय म्हणूया आपण त्याला, लैंगिक भावना उद्युक्त करणारा, कामोत्तेजक हेतूने बालकांचा वापर केला. यूज ऑफ चिल्ड्रेन फॉर पोर्नोग्राफिक पर्पज. पोर्नोग्राफिक म्हणजे लैंगिक भावना उद्युक्त करणे. आणि याच्यामध्ये अबेटमेंटचं कलम पण आहे, सेम डेफिनेशन 107 खालची अबेटमेंट. शिक्षा पूर्ण दिलेली आहे त्याला, अटेम्प्टला शिक्षा अर्धी दिलेली आहे, ते पण कलम शेवटचा याच्यामध्ये 18च्या रूपाने आहे. तुम्ही हा कायदा व्यवस्थित तपासून घ्या. क्रॉस करण्याला थोडी लिमिट येण्याची शक्यता आहे. प्रायमा फेसी मेडिकल एव्हिडन्स नसेल बिफोर ट्रायल, यू कॅन ट्राय फॉर बेल. डॉक्टर ओपिनियन देतात, पॉसिबिलिटी ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स इज नॉट रूल्ड आउट. It is only possibility, there is no conclusion. And supposing doctor said the CA report is awaited. Well, it is awaited, but there is no evidence. And after having received CA report, if final opinion is not given, you can try for bail. But normally 3 खालचा गुन्हा वर्णिलेला, 5 खाली वर्णिलेला, 4 आणि 6 खाली ज्याला रिस्पेक्टिव्हली शिक्षा आहे, हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्याच्या पुढच्या सर्व गुन्ह्यांना शिक्षा बेल व्हायला मला अडचण वाटत नाही, बिकॉज दे आर हार्डली पनिशेबल, मॅक्झिमम विथ 7 years. आयपीसी खाली सुद्धा 7 वर्षाखालच्या गुन्ह्यांना, पण पहिल्या 2 गुन्ह्यांना 3, 5 आणि 4, 6 खालच्या, त्यांना शिक्षा गंभीर असल्यामुळे, मिनिमम जन्मठेप असल्यामुळे कोर्ट मे हॅव अ रिझर्वेशन टू ग्रँट बेल ऑर नॉट. सो मित्रांनो, मी तुम्हाला आता ह्या लिमिटेड वेळेमध्ये या कायद्याच्या संबंधाने थोडीशी माहिती दिली. जन अदालतने मला या विषयावर बोलण्यासाठी बोलवलं, मी तुमचा आभारी आहे. आणि ज्यांनी हे लेक्चर अटेंड केलं, ऐकलं,
समजून घेतलं. तुमच्या काही शंका असतील तर मी जरूर उत्तर देतो. 3-4 शंका फक्त विचारा. मला कोर्टात जाण्याचा कॉल येतोय. तुम्हाला काही क्वेश्चन्स आहेत का? चॅट बॉक्स मध्ये काय असतील तर नक्की विचारा सरांना. मॅडम मला एक प्रश्न असा होता, एक विचारू का? हा, कोण बोलताय आपण? मी समीर सर आपलं रुपदे नाव बोलतोय. सांगा. हा, बोला सर. हॅलो, ऐकू येतंय? हा, मी समीर रुपदे बोलतोय. हो बोला सर. हा, चव्हाण सर नमस्कार. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक वेळा या 2-3 केसमध्ये मी होतो की नाही का, किंवा त्या लोकांचं माझ्याकडे विचारणा होती की बाबा काय करता येईल, कसं करता येईल. तर एक असा प्रश्न होता की काही ठिकाणी नक्कीच हे गंभीर स्वरूपाचेच आहेत, पण काही ठिकाणी जर का हा खोटा स्वरूपाचा असेल, तो जाणवतो. ते सगळे पारागीमे जसं सरांनी सांगितलं की प्रॉब्लेम असेल, त्या महिलेला भांडणं झाली असतील, तरी पण ते पुरुषाला त्या असं नाहीये का की त्याला कंटिन्युअसली शिक्षा होतेच आहे, पण त्याला न्याय कधी मिळतो म्हणजे अंदाजे, किंवा त्याला कसा मिळू शकतो? केस असेल तर, खोटी केस असेल तर, हा, खोटी केस असेल तर त्यात तो व्यक्ती बिचारा अडकतो आणि त्याचं आयुष्य निम्म तिथं बरबाद होतं. काय कायद्यामुळे गुन्हे थांबलेले नाहीत. बरोबर. आपण अॅट्रॉसिटीज ऍक्ट आणला, आपण दलित समाजाला छळलं 5000 वर्ष, 1000 वर्ष. अॅट्रॉसिटीज ऍक्ट आणला, त्याच्यात अमेंडमेंट केली. दलितांवरचे अत्याचार थांबले का? महिलांसाठी वेगवेगळे कायदे केले संरक्षणासाठी, ह्युमनसाठी. काय त्यांचा छळ थांबला का? 306 गुन्हा इन्कॉर्पोरेट केला, 302 महिलांच्या संबंधाने लागू आहे. महिलांचा हा पीडितपण थांबलं का? नाही थांबलं. सेम इज विथ दिस. आणि एक एक कायद्याचा दुरुपयोग होत नाही असं म्हणण्याची माझी छाती नाही. 50% केसेस या खोट्या असतात असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्याला उपाय काय? तर यू आर मेड अॅक्यूज, यू आर अरेंड ॲज अ अॅक्यूज, फेस ट्रायल अँड गेट रिड ऑफ इट. ह्या कायद्यामध्ये फक्त एक्झॉनरेशन असं आहे, if you succeed convincing court and court comes to the conclusion that false FIR was lodged, false evidence was laid, त्यांच्या विरुद्ध कोर्ट सुमोटो कारवाई करू शकतं, तुम्ही सुद्धा कारवाई करू शकता. That is the credit of this enactment. येस, थँक्यू. सर मी ऍडव्होकेट इब्राहिम शेख. एक प्रश्न होता विचारा सर. सर. मी पॉक्सो मध्ये आणि 376 सेक्शन आहे. कंप्लेनंट आई आहे, त्यांनी FIR दिली, ट्रायल कोर्टात आता केस आलेली आहे आणि बेल फाईल करायचा आहे. बेल फाईल केला, पण कंप्लेनंट जी आहे ती आरोपीच्या नातेवाईकांना ती सांगते पाठीमागे घ्यायची आहे. अशा वेळेस ती ऍफिडेव्हिट देऊ शकते का? आणि त्या ऍफिडेव्हिटचा फायदा होईल का बेलसाठी? इब्राहिम, तुमचा प्रश्न नाही कळला मला. सर तुमचा आवाज कमी येतोय इब्राहिम सर. मी पुन्हा सांगतो सर चॅट बॉक्स मध्ये लिहा ना सर. प्रश्न मोठा विचारू नका, प्रश्न नेमका विचारा. हो, 376 आहे सर. ऍफिडेव्हिट देता येईल का कंप्लेनंटला? आणि पॉक्सो देखील आहे, पॉक्सो आणि 376 आहे. ऍडव्होकेट इब्राहिम, मला कळलं सर. ऍफिडेव्हिट देऊ नका. तुमच्या विरुद्ध इन्फरन्स निघेल की तुम्ही ट्रायल सुरू होण्याच्या पूर्वी, तपास चालू असतानाच किंवा चार्जशीटच्या टप्प्यावर साक्षीदाराला फोडलंय. दॅट विल गो अगेन्स्ट यू फॉर द पर्पज ऑफ बेल. दॅट मे हेल्प यू इन ट्रायल. ओके. ऍफिडेव्हिट हा मार्ग नव्हे. सपोजिंग इन्व्हेस्टिगेशन इज गोइंग ऑन. अच्छा. Why she feel that she has not committed offense, your client? For these reasons, she can go and tell the court. She can go and tell the police. की माझा जबाब नोंदवा, माझा गैरसमज झाला, माझी चुकीची फिर्याद आहे, मी दिलेले स्टेटमेंट आहे. ऍफिडेव्हिट देऊन कोर्टाची एम्ब्रासिंग पोझिशन करण्याचं कारण नाही. देअर आर वेज अँड वेज. यू कॅन अप्रोच द पोलीस, रेकॉर्ड अर स्टेटमेंट. चार्जशीट दाखल झालं असेल तर 173(8) खाली
पोलीस स्टेटमेंट घेऊ शकतात आणि फॉरवर्ड करू शकतात. अच्छा, ठीक आहे सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. सर एक आहे ऍडव्होकेट संदीप विचारतात, आरुषी केस मध्ये रिअल क्रिमिनल कोण? नाही ह्याच्यावर आपण भाष्य करू नये. भाष्य करणे. आपल्याला त्याचा एव्हिडन्स माहिती नाही, उगाच गप्पा मारण्यात अर्थ नाही. येस. शिल्पा मॅडमने प्रश्न विचारलाय पण तो व्हॉट चॅलेंजेस फेसेस बाय विक्टीम. मॅडम तुम्हाला काय म्हणायचंय नेमकं? विक्टीम पुढे चॅलेंजेस आहेत. विक्टीम आणि तिच्या पालकांना आणि सरकार पक्षांना त्यांची केस सिद्ध करायची, आणि आरोपी पुढे मोठं चॅलेंज आहे, आरोपीला ती केस डिस्प्रूव्ह करायचे, दोन्ही प्रिझम्पशन सोडवायचे, कॉन्ट्ररी निर्माण करायचे. सो दिस केसेस आर ऍट पार विथ दी मर्डर केसेस अँड दे मस्ट बी कंडक्टेड, ट्रायल मस्ट बी कंडक्टेड बाय एन एक्सपिरियन्स ऍडव्होकेट. तुम्हाला जजेस जसे अनुभवी, प्रगल्भ आणि सर्व विचार करणारी जशी अपेक्षा आहे आपली, तशी ट्रायल चालवणारा माणूस सुद्धा रिस्पॉन्सिबल असला पाहिजे. आपल्यावर काही कायद्याने मर्यादा घातलेल्या आहेत, तर दोन्हीकडून तो विषय होणार. म्हणजे वी मस्ट बी रिस्पॉन्सिबल. तर इट इज अ चॅलेंज टू कंडक्ट अ पॉक्सो केस. त्याचा अर्थ ज्युनियरने चालवायची नाही असं नाही. तुम्हाला सेक्शन 7 पासून ऑनवर्ड्स 18 पर्यंत सगळ्या केसेस चालवता येतील तुम्हाला. यू मस्ट ट्राय. पण तुम्ही डायरेक्ट सेक्शन 5 ला हात घातलात आणि जन्मठेपेला पोहोचवलात तर तुम्ही डिस्करेज व्हा. सर एक शेवटचा क्वेश्चन आहे. बऱ्याच वेळेला प्रेम प्रकरण घडतात व यात पोक्सो खाली गुन्हा नोंदवण्यात येतो, त्यावेळी काय करायचे? सोपा मार्ग आहे. मी दिलेल्या सायटेशन्स वाचायच्या. नामदार मुंबई उच्च न्यायालयाने, नागपूर बेंच, मुंबई बेंच दोन्हीकडून जजमेंट्स आहेत. ज्या बॉर्डर लाईन वरच्या केसेस आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. मुलगी 16-17 वर्षाची आहे, 16